फ्रेंड्स, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत। आज आपण उकडलेल्या अंड्याची एक वेगळी अशी भुर्जी बनवणार आहोत। मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की रेसिपी कशी बनवायची आणि कशी झाली ती। खूपच सुंदर आणि खूपच वेगळ्या पद्धतीने तुम्ही अशी कधी बघितली पण नसेल आणि कधी खाल्ली पण नसेल, एवढी सुंदर, चविष्ट आणि कमी वेळेत होणारी, झटपट होणारी रेसिपी। तर त्यासाठी आपण पाहूयात। मी 3 अंडी घेतली आहेत, 3 कांदे आणि 1 टोमॅटो घेतला आहे। आपण प्रथम अंडी उकडून घेणार आहोत। पाण्यामध्ये मीठ टाकलं आहे, मीठ चांगलं विरघळून द्यायचं। त्यानंतर आपण त्यामध्ये अंडी ठेवून उकडून घेणार आहोत। अंडी उकडेपर्यंत आपण कांदा चिरून घेतला आहे। उभा कांदा बघा, असा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे। कोथिंबीर चिरून घेतली आणि 1 टोमॅटो छान असं बारीक चिरून घेतला आहे। पॅनमध्ये आपण प्रथम तेल गरम केलं। तेल छान गरम झालं की आपण जो उभा चिरलेला कांदा आहे तो टाकणार आहोत। छान असा तो परतून घेणार आहोत। तुम्हाला जर अर्धा कच्चासर हवा असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता, पण आमच्या घरामध्ये म्हणजे ह्यांना आमच्या पूर्ण शिजलेल्या भाज्या आवडतात, त्यामुळं मी पूर्ण शिजवते। कांदा लवकर शिजावा म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे आणि सुंदर असा आपण कांदा परतून घेणार आहोत। कांदा छान असा परततोय तोपर्यंत आपण जे उकडलेली अंडी आहे ती सोलून घेतली आणि बघा अशा प्रकारे आपण अंडी उभी चिरून घेणार आहोत। एका अंड्याचे 2 भाग करून अशा प्रकारे तुम्ही कट करून घेणार आहोत। खूपच वेगळी, हे बघा, एक अंडं घेतले, त्याचे 2 भाग केले आहेत आणि असे उभे आपण काप चिरून घेणार आहोत। तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा आकार तुम्ही देऊ शकता, पण मी अशी वेगळ्या आकाराची बनवते म्हणजे नेहमी। मग अशी म्हटलं तर चला आज तुमच्यासाठी ती रेसिपी बनवूया। अशा प्रकारे मी सर्व अंडी कट करून घेतली आहेत उभी। तोपर्यंत आपला कांदा पण छान असा मंद गॅसवर भाजून झाला आहे। त्यामध्ये आपण मी बनवून ठेवलेलं असतं लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, याचं बिना पाण्याचं वाटलेलं असतं लसूण, खोबरं, कोथिंबीर, ते टाकलं आहे। त्याने खूप सुंदर चव लागते आणि झटपट होतं, आपला वेळ वाचतो। महत्त्वाचं म्हणजे बिना पाण्याचं असल्यामुळं ते राहतं फ्रीजमध्ये 8 दिवस तरी। छान असं आपण परतून घेतोय। अजिबात आपण मसाल्याचा जास्त वापर नाही, तेलाचा पण जास्त प्रमाणात वापर नाही। त्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतला होता टोमॅटो तो टाकत आहोत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टोमॅटो उभा पण चिरून घालू शकता आणि टोमॅटो छान असा शिजेपर्यंत आपण परतून घेणार आहोत मध्यम गॅसवर। अशा प्रकारे बघू शकता मैत्रिणींनो। चला मग मैत्रिणींनो, रेसिपी आवडली तर पटापट लाईक करायचे आणि छान छान कमेंट करायची आहे, कारण मैत्रिणींनो लाईक आणि कमेंट्स करायला पैसे लागत नाही, कारण तुमच्या एका लाईकने आणि कमेंटने पुढची रेसिपी करण्यासाठी खरंच खूप प्रोत्साहन मिळते। छान अशी कोथिंबीर भरपूर टाकली आहे, कारण कोथिंबीरीने खूप छान स्वाद येतो त्याला। अशा प्रकारे आपण छान हलवून घेतोय मैत्रिणींनो आणि रेसिपी करून बघायची आहे। केल्यानंतर ती कशी झाली ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही। त्यानंतर माझा जो घरगुती मसाला आहे काळा, तो 1 चमचा टाकला आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट वापरू शकता। तुम्हाला हवं असेल तर हिरव्या मिरचीचा पण येथे तुम्ही वापर करू शकता, पण आमच्याकडे हिरव्या मिरचीचा जास्त वापर होत नाही। त्यानंतर आपण मीठ टाकलं आहे, त्यामुळं बेतानेच मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं नॉमिनल, म्हणजे जे आपले मसाले टाकले आहेत आपण ते करपणार नाही, कारण करपल्यानंतर त्याचा स्वाद वेगळा लागतो। हे बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे। खूप सुंदर अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो। चला मग, आवडली तर शेअर करायची तुमच्या मैत्रिणींमध्ये, फ्रेंड्समध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये आणि बनवून बघायची आहे। कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही।
त्यानंतर आपण जे उभे चिरून घेतले आहेत अंडी ते आपण त्यामध्ये टाकत आहोत आणि छान असं मिक्स करून घेत आहोत. ते म्हण आहे बघा, अंडे आपण कधीही खाऊ शकतो, असं नाही की हा वार तो वार, म्हणजे खाणाऱ्यांसाठी. म्हणतात की अंडी शाकाहारी आहेत, ते मला पण माहीत नाही, पण म्हणतात. हे बघा किती छान बनलं आहे आपला उकडलेल्या अंड्याचं अंडा बुर्जी. तुम्ही छान अशी ती भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. एवढी सुंदर आणि चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही, कमी वेळात होणारी वेगळी अशी रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे. त्यामुळे चला पटापट लाईक करा, छान छान कमेंट करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि कमेंट करायला कंजूसपणा पण करायचा नाही, लाईक करायला पण कंजूसपणा करायचा नाही. त्यानंतर छान अशी आपण कोथिंबीरवरनं गार्निशिंग करत आहोत. खूपच सुंदर कांद्याचे गोल काप पण करून ठेवले आहे गार्निशिंगसाठी. खूप सुंदर झाली आहे बघा उकडलेल्या अंड्याची बुर्जी ही रेसिपी. माझी रेसिपी आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची पण काळजी घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सतत